मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बेलपाडा सतीमाता हॉटेलच्या समोर आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे। आज पुन्हा एकदा एका निष्पाप चालकाचा मृत्यू झालाय। महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनाला धडकून एका मागे एक असे 3 वाहने धडकून हा भीषण अपघात घडला। या अपघातात हायवा ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बेलपाडा येथील सतीमाता हॉटेलच्या समोर कंटेनर या ट्रकचा ब्रेकडाऊन म्हणजेच कंटेनरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे तो रस्त्यातच उभा होता। या उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून हायवाने धडक दिली आणि या हायवा ट्रकला भरधाव असलेल्या आयसर टेम्पोची पाठीमागून जोरदार धडक बसली। अशा प्रकारे एका मागोमाग हा भीषण अपघात घडला। या अपघातात मात्र जो हायवा ट्रक होता त्यामधल्या चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर जो हायवा ट्रकच्या मागे आयसर टेम्पो होता त्यामधला चालक किरकोळ जखमी झाला आहे। कंटेनर आणि आयसर टेम्पोच्या मध्ये जो हायवा ट्रक होता त्यामधल्या चालकाचा दोन्ही वाहनांच्या मध्ये चेमून अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या चालकाचा मृतदेह गाडीतच अडकला होता। 2 तासाच्या अथक प्रयत्नाने त्यांना बाहेर काढण्यात यश आले। तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी घटनास्थळी पोहोचून या चालकाला मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे। तर हा नादुरुस्त ट्रक तातडीने बाजूला केला असता तर कदाचित हा अपघात आज घडला नसता। मात्र महामार्गावर असे काहीच नियोजन नसल्याने असे कितीतरी नादुरुस्त वाहने अनेक दिवस रस्त्यातच उभ्या असतात। काहीच नियोजन ना काही सुविधा, अपुऱ्या सुविधांमुळे आणि दुर्लक्षामुळे असे अपघात घडतच आहे। याचे गांभीर्य कोणच घेताना दिसत नाहीये। तसेच सूचनादर्शक फलक आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अशा अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे। या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्यात येत नसल्याने प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। याच मार्गावर गुरुवारी 25 एप्रिल रोजी दुधाने भरलेला टँकर उलटून भीषण दुर्घटना घडली। या अपघातात चालकाचा वाहनाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला होता। तर आज पुन्हा याच महामार्गावर भीषण अपघात घडला आहे, ज्यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, यामुळेच अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेपासून ते दहिसर चेक नाकापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, पण या कामामध्ये कोणतेही नियोजन नसल्याने महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू आहे। प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे। एकूणच हा महामार्ग सर्वसामान्यांकरिता मृत्यूचा सापळा ठरत आहे।